सो नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपल्या सर्वांचा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय, राईट करताय ना, करायलाच पाहिजे. आज फायनली एक हफ्त्याच्या विश्रांतीनंतर गावावरून निघतोय. असं हृदय असं जड झालेलं आहे निघायसाठी, बट अनफॉर्च्युनेटली जावं लागतं आणि कॉलेजसुद्धा आहे, घरीसुद्धा काही कामं आहेत. आता परफेक्ट एक महिन्यानीच म्हणजे ऑलमोस्ट एक महिनासुद्धा नाही राहिलेत, 20-22 दिवस राहिलेत. शिमग्याला परत यायचं आहे गावी. आणि गावी यायचं म्हटलं ना, आता खुशी भाई नेक्स्ट लेवल असते. बात तो सही है. वाजलेले 11:30. आजी आजोबा कालच गेलेत. आज मी आणि माझा भाऊ निघतोय. तुम्हाला दिसत असेल. आज आम्ही दोघं निघतोय. त्याला विचारून, हे स्ट्रॅप लावलास ना हेल्मेटचा? हेल्मेटचा पट्टा लावलास ना? ते सगळं विचारलं वगैरे, कसं रिस्की. आपण गिअर्स वगैरे घातलेत तर त्याला बेसिक गिअर्स तरी दिलेत. तो मोस्ट ऑफ टाईम माझ्यासोबत काय ट्रॅव्हल नाही करत, सो एवढे काही गिअर्स वगैरे घेतले नाही आहेत. आता मी एक विचार करतो माझ्या फॅमिलीसाठी पण, माझ्या आई किंवा मम्मीसाठी, सॉरी माझ्या वडिलांसाठी किंवा मम्मीसाठी गिअर्स वगैरे घ्यायचे. बघू आता जसं जमेल तसं. काय बोलतोय? ह्या साईडला टाक ना. हो हो. ते निर्माल्य होतं, ते टाकायचं होतं थोडं. तरी पण 2.5 तास मे बी जाऊ शकतो, 2.5 ते 3 तास. लेट्स होप, कारण की हा सोबत आहे तर जास्त मला फास्ट नाही जाता येणार. बट तरी पण भावा हलू नको हा. तर त्याला सांगितलेलं बरं. कसं माहिती मित्रांनो, तो फ्रिक्वेंटली काही ट्रॅव्हल नाही करत असतो बाईकवर. सो कसं, जे नवीन व्यक्ती आपल्यासोबत बसतात त्यांना आपण सांगणं आपलं कर्तव्य. आज वाटत नाही की एवढी गर्दी असेल, आणखी आज वर्किंग डे आहे, म्हणजे सुट्टी आहे काही लोकांना. आणि नवीन ब्रिज बनवलं आहे तरी बघा रस्त्याचं काम चालूच आहे काही ना काहीतरी ठिकाणी. मला हेच समजत नाही, रस्ते बनवतात बरोबर, रस्ते बनवल्यानंतर मधीच त्यांना काय होतं आहे बघा ना, मधीच क्रॅक्स जातात, ते क्रॅक्स फिलअप केले जातात, परत तेच पॅच वगैरे वॉट एव्हर थिंग्स चालू असतात. आणि तरी पण माझा कसा मित्रांनो विषय कसा आहे की हा जो नाही पनवेल टू जो महाडपर्यंत जो पट्टा आहे, लोणेरे वगैरे आपण बोलतो, तो आता पट्टा बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. याआधी म्हणजे अराऊंड बोला ना तुम्ही 1-1.5-2 वर्षापूर्वी रस्त्याची हालत लय बेकार होती. म्हणजे हेच रस्ते एवढे मोठे नव्हते, लय छोटे छोटे रस्ते होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य कसं माहिती आहे, जर आमचं राईट साईडला गाव होतं ना तर फक्त दोन लेनचं रोड होतं, एक जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी. आता जाण्यासाठी पण 3-3, 2-2 असे झालेले आहेत. बऱ्यापैकी म्हणजे डेव्हलपमेंट होत चालली आता. आणि हा जो खूप वर्षापासून रखडलेला काम होता लोणेरेचा ब्रिज, म्हणजे जो लोणेरे बायपास करतो तो ब्रिजसुद्धा फायनली ओपन झालेला आहे. म्हणजे जे आधी शिवर्धनला वगैरे जाणारी लोकं होती ते खालतून जायचे, किंवा रत्नागिरीला पण त्यांना खालतून यावं लागायचं, पण ते आता फायनल जेव्हापासून ब्रिज ओपन झालं तर लोक बायपास करून येऊ शकतात, जेणेकरून लोणेरेमध्ये पण गर्दी नाही वाढत आणि लोकांचा टाईमसुद्धा वेस्ट नाही होत त्याने. फटाफट जेवढा रोड कव्हर करता येईल ना तेवढा कव्हर करून घेऊ. जेवढा काय दाखवण्यासारखं असेल त्याच गोष्टी दाखवायच्यात. आपण काय बॅक टू पवेलियन चाललो, सो एवढं काही ह्याच्यात बोलण्यासारखं नसेल आपल्याला. लेट्स होप तरी पण काय कॉन्टेंट भेटला तर. आता एकदम नॉर्मलच झालं यार, माणगावला ट्रॅफिक असणं. कधी पण या, मॉर्निंगला या, संध्याकाळी या, कधी पण. आता तर बोलल्याप्रमाणे 11:30 वाजले आणि ट्रॅफिक एवढी, अरे भाई काय विषय. एक ते ह्या ट्रॅफिकमध्ये थांबल्यावर ना मित्रांनो बाजूने जायला पण जागा नसते हो. ॲक्च्युली प्रॉब्लेम्स होते दोन्ही साईडला, एवढे काय बोलतो शॉप्स वगैरे आहेत ना, त्यामुळे रोड पण नाही मोठा करता येत आहे. एक लेनचा रोड आहे, विचार करा ना. हे आपलं काय बोलतात, मुंबई गोवा एक्सप्रेसवे आहे. एक्सप्रेसवे नाही, सॉरी मुंबई गोवा हायवे बोलतो आपण. हायवे आहे तर नॅशनल हायवे आहे बरोबर. नॅशनल हायवे तरी यार मिनिमम 2 पदरी तर पाहिजेच ना यार. आता विचार करा ना यार, ह्या ट्रॅफिकमध्ये किती वेळ थांबायला लागतो. तर लास्ट टाइम माहीत असेल तुम्हाला, मुंबई पुण्याला हे एक्सप्रेसवेला काय इश्यू झालेला, 36 तास ट्रॅफिक अडकलेली. ओ काका चला. ते गावी तर नॉर्मलच झालं हेल्मेट वगैरे घालणं.
स्वतःचा तर काही प्रश्नच येत नाही. जगदंबो. आधी येताना आपण एक तर सिंगल होतो, आता एक तर भाऊ पण आहे सोबत, आपले पॅकिंग आणि गावचं सामान पापड वगैरे. ते कोकणात राहतात त्यांना तर माहिती आहे, गावी गेला पापड शेंगा भेटतातच. ते एक प्रेम असतो मित्रांनो, आणि ते फक्त आम्हालाच भेटेल, ह्या पुढच्या पिढीला नाही भेटणार, हे गॅरंटी माहीत आहे. आणि आता जी पोरं जन्माला येतात त्यांना तसं पण आजी आजोबांचं प्रेम नकोच झालं आहे. ते आता सिंगल फॅमिली पर्सन झालेले आहेत. अरे हे ट्रॅफिक, हां घाल बाबा, तू घाल, तू पण घाल ह्याच्यात. इथून निघायचं, चला इथून बाहेर पडायला लागेल रे ह्या ट्रॅफिकमधनं चालायचं म्हणजे. सो मित्रांनो, पावर पेट्रोल फिरअप करायला थांबलेलो. अराऊंड इथून 1 तास बाकी आहे अजून, कारण की मला अजून पेट्रोल पण संपलेला. सो बोलो पेट्रोल पण फिलअप करून घेऊ, जास्त टाईम वेस्ट नाही होणार. सो हो टँक खोलला, ट्रिप बेस 0 करू दे. महिंद्रा B6 गाडी मस्त दिसते नाही. नाव काय? महिंद्रा BE6 आय थिंक सो. कितीला? अराउंड 20-25 लाख, थोडी 1000 मध्ये भेटणार आहे. भाऊ विचारतोय कितीला गाडी भेटते. 20-25 लाख बोललो तर बोलतो 20-25 लाख. आजकाल कसं झालं, काही गाड्या दिसतात साध्या पण असतात खूप महाग, आणि काही गाड्या दिसतात महाग पण असतात साधा. जसं की आपली टाटाची सियारा झाली, टाटा कर्व झाली, दिसतात खूप महाग गाड्या, पण 10-12 लाख रुपयात त्या गाड्या आरामशीर येतात. आता आपण पेन क्रॉस करतोय, पेनच्या खालतीच पेट्रोल पंप भेटला, कारण की मी मोस्ट ऑफ टाईम पॉवरच प्रिफर करतो. म्हणजे 99.9% मी पॉवर प्रिफर करतो. बाय चान्स कधी जर नाही भेटला पेट्रोल तर 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 तेव्हा मी साधा टाकतो, कारण की ऑप्शनच नसतो, तर टाकावाच लागतो. आणि आज मेन म्हणजे ट्रॅफिक पण नाही तर खूप बरं वाटतं. आता आपण जात होतो लास्ट वीकमध्ये, तेव्हा ट्रॅफिक वगैरे खूप होती रोडला, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉगला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे, त्यामुळे खूप मला आवडलं. कारण असंच प्रेम राहत जाऊ दे. आणि आपल्या खूप गोष्टीवर चेंजेस होतात, थंबनेलपासून प्रत्येक गोष्टी चेंजेस होतात, त्यातून डेव्हलपमेंट होतच जाईल टाईम टू टाईमनुसार. अजून तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतील किंवा काय आहेत ते सुद्धा सांगा, आपण ते सुद्धा बनवू. आणि तुम्ही जे बोलणार ते मी बनवणार. आता ऑफकोर्स ब्लॉगिंगचं सांगा, दुसरं काही बोलाल तर परत मॅटर हो जाएगा ना गाइस. अरे तन्मय भाई यार, आप क्या बात कर रहे हो यार, आपकी ऑडियंस थोड़ा ऐसा कुछ बोलने वाली है. ते बरोबर आहे, तरी पण ना वाव. अरे यार एक ट्रक घेऊ काय? लहानपणी पण खेळलोय, पण आज इच्छा असायची अजून घ्यायची. मला वाटतं आपण पनवेलला पोहोचू फटाफट एकदम, जास्त टाइम वेस्ट नाही होणार. आणि मेन म्हणजे माहिती आहे, हे जे बायपासचे जे ब्रिजेस बनवलेले आहेत ना, ते आता सर्व नीट काम झालेलं ऑलमोस्ट. फक्त मला आता सांगायचं म्हटलं ना, ते एक इंदापूर आणि एक कोलाडचा बाकी आहे. अरे बाबा थांब रे, नाही तर येशील. हे 2 जर मित्रांनो हे बायपास चालू झाले ना, बायपासचे ब्रिज, तेव्हा बोलतात ना आपण पनवेल टू आपला महाडचा टायमिंग अजून कमी होईल. जो 3-3.5 तास लागतो ना, तो अजून कमी होऊन जाईल. आणि लोक सर्व ब्रिजवरनं निघून जातील, ट्रॅफिक व्हायचा प्रश्नच होणार नाही. अरे हा ह्याच्यावर ना मित्रांनो, समोर ट्रक दिसतात, हे बघितलं ना की मला फायनल डेस्टिनेशनची आठवण येते. त्यात ते माहिती आहे ना, सुट्ट्यात रोलर डायरेक्ट गाडी बिडीवर येतात, त्या सलामीला घुसतात. जे फायनल डेस्टिनेशन असा पिक्चर होता, माणूस विचार नाही करू शकत, ते होऊ शकतो अचानक कधी पण. ओ ताई पास तरी चाला. लोकांचं माहिती आहे कसं, हायवे ते संबंध लोकांचं म्हणणं, मी चालतोय ना म्हणजे तू गाडी हलू चालवायची, आणि जर तू मला ठोकलंस तर ती तुझी चुकी आहे, माझी चुकी नाही आहे. पण यार तुम्ही पण विचार करा ना, गाडी तर 80-90च्या स्पीडने गाड्या जात आहेत, एवढा सावकाश कसे चालू शकता तुम्ही? ठीक आहे रोड क्लिअर आहे थोडाफार, 40-50 मीटर, बट तरी पण ना, स्वतः आपण प्रिकॉशन घेतलं पाहिजे, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे.
मी कधी पण ड्रायव्हिंग करताना काय विचार करतो की माझ्यामुळे दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. आणि खऱ्या रायडरची काय बोलतात गोष्ट हीच आहे की त्यांनी असंच केलं पाहिजे की आपल्यामुळे कधीच कोणाला त्रास झाला नाही, उलटा आपण मदत केली पाहिजे समोरच्याला काय प्रॉब्लेम असेल तर. नंतर ते ट्रकवाले तर आहेतच आपल्या जोडी जोड. सो येस मित्रांनो, फायनली पोचलेलो आहे आता घरी. 2.5 तास लागले आज, 2.5 तासात पोचलेलो आहे. ट्रॅफिक वगैरे बिलकुल नव्हती, सो त्यामुळे काय जास्त आपलं दाखवण्यासारखं राहिलं. पण पेट्रोल पंप वगैरेला पेट्रोल वगैरे फिल केलं आणि थोडं पाणी वगैरे प्यायलो. आमच्या इथे नवीन ब्रिज आपला नवीन हे सबवे बनवलं आहे, बिकॉज त्या साईडला जो रेल्वे ट्रॅकचं होतं ते बंद करून आता इथे पूर्णपणे नवीन खोदून हे नवीन बनवलेलं आहे अंडरग्राऊंड. आणि आमच्या इथे नवीन 2 ट्रॅक अजून एक्स्ट्रा ॲड होतात मालडब्याचे. टोटल 4 ट्रॅक झालेले आहेत आता. तेच मित्रांनो, आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नसेल आवडला तरी सांगा काय कारण होतं, आपण त्यावर सुधारणा नक्कीच करू. भेटू आपण परत एकदा नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत, नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत. टिल दॅन बाय बाय आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. whatever. Please, sir, I want to reach 1 million.